नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 9चा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर पाहत आहोत आणि हे आपलं 4th लेक्चर आहे। याच्या अगोदर आपले 3 लेक्चर झालेले आहेत। ह्या 4th लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर प्रॅक्टिस सेट आपण पाहतोय। प्रॅक्टिस सेट कोणता पाहतोय आपण? प्रॅक्टिस सेट 5.1 पाहतोय आणि त्याच्यामध्ये पहिले 2 क्वेश्चन झालेत आणि आपला हा थर्ड क्वेश्चन आहे। थर्ड क्वेश्चन काय सांगतो? सॉल्व द फॉलोइंग सेट्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स। तर त्यांनी आपल्याला हेडिंग काय दिलेली? सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायला सांगितले। त्यांनी असं स्पेसिफिकली आपल्याला सांगितलं नाही की एलिमिनेशन मेथडनं सोडवा किंवा सबस्टिट्यूशन मेथडनं सोडवा। तर कोणती मेथडचं नाव त्यांनी सांगितले का आपल्याला एलिमिनेशन मेथडनं सोडवा किंवा सबस्टिट्यूशन मेथडनं सोडवा सांगितलं नाही। मग ते तुमच्या मनावर आहे, तुम्हाला कोणती मेथड सोपी जाते, एलिमिनेशन मेथड सोपी जाते का सबस्टिट्यूशन मेथड सोपी जाते। आणि जर दोन्ही मेथड सोप्या जात असतील, तुम्हाला जमत असेल आणि मग ते क्वेश्चननुसार तुम्ही ठरवा आणि सोडवा, एलिमिनेशन मेथड किंवा सबस्टिट्यूशन मेथडनं सोडवायचं। ठीक आहे, तर आपण काय करू, काही क्वेश्चन आपण एलिमिनेशन मेथडनं सोडू आणि काही सबस्टिट्यूशननं सोडू, आपण क्वेश्चननुसार ठरवू। ठीक आहे, तर पहा, तर आता हा क्वेश्चन तुम्हाला पहिला दिलेला आहे, तर याचं सोल्युशन पहा। सोल्युशन पहा, पहिला क्वेश्चन दिलेला आहे, तर पहिला क्वेश्चन पहा, लिहून घ्यायचं जसं तसा क्वेश्चन पहा। काय आहे? x + y = 4, ह्याला इक्वेशन 1 नाव द्या। त्याच्यानंतर हा जो आहे याला इक्वेशन नाव काय द्या तुम्ही? 2 द्या। 2x, तर काय आहे हे इक्वेशन? 2x - 5y = तुमचं 1, हे इक्वेशन नंबर झालं तुमचं 2। तर हे इक्वेशन 1 आणि 2, तर पहा तुम्ही इक्वेशन 1 आणि जर 2 कडे जर बघितलं तर तुमचं काय आहे, तर हे 2 इक्वेशन आहेत। तर तुम्ही काय करू शकता, याला एलिमिनेशन मेथडनं जर सोडवायचं असेल तुम्हाला, तर ह्याला तुम्ही काय करू शकता, 2 न मल्टिप्लाय करा किंवा 5 न मल्टिप्लाय करा। 2 न मल्टिप्लाय केलं तर 2x होईल आणि या दोघांचं सबट्रॅक्शन करा, कटून जाईल। 5 न मल्टिप्लाय केलं तर 5y इथं होईल, म्हणजे 5x + 5y आणि हा 5y + 5y - 5y कटून जाईल। मग काय करावं लागेल तुम्हाला? ॲडिशन करावं लागेल। तर मी काय करतो, 5 न मल्टिप्लाय करतो इक्वेशन नंबर 1ला। तर मल्टिप्लाइंग पहा, इथे लिहितो मी मल्टिप्लाइंग बाय 5 टू इक्वेशन 1। इक्वेशन 1ला मी 5 न मल्टिप्लाय करतो। इक्वेशन 1ला जर मी 5 न मल्टिप्लाय जर केलो तर काय येईल तुमचा? 5x + 5y = 5 × 4 होईल तुमचा 4 × 5 = 20। ठीक आहे, 20 झालेला आहे। त्याच्यानंतर ह्याला इक्वेशन नंबर मी नाव देतो 3। तर इक्वेशन नंबर तुम्ही 2 कडे बघा, कारण ह्या 1 कडनं तुमचा 3 आलेला आहे। इक्वेशन नंबर 2 कडे बघा आणि इक्वेशन नंबर 3 कडे बघितलं तर इथं -5y इथं +5y कटून जाईल ॲड केल्यानंतर। मग काय करतो, ॲडिंग असं लिहितो, ॲडिंग इक्वेशन नंबर 2 and 3, इक्वेशन नंबर 2 and 3, इक्वेशन 2 and 3। ठीक आहे, 2 and 3ला ॲड करतो। पहा, 2 इक्वेशन लिहून घेतो मी, काय आहे? 2x - 5y = 1 आणि इक्वेशन नंबर 3 आहे तुमचा 5x + 5y = 20। जेव्हा आपण ॲडिशन करतो त्याचे साईन चेंज होत नसतात। तुम्हाला ॲडिशन म्हणून असं लिहायची काही गरज नाही, लिहायचं वाटलं तर लिहू शकता आपण, कारण इथं आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, इथं लिहिलेलं आहे ॲडिंग इक्वेशन 2 and 3। काही जागी काही म्हणजे जे काही शिक्षक लोक आहेत असे लिहितात ॲड म्हणून, ॲडचं। तर हे लहान लेकरासारख्या गोष्टी झालेल्या आहेत, लिहायची काही गरज नाही। लिहायचं असेल तर तुम्हाला लिहू शकता, काही प्रॉब्लेम येत, कारण ऑलरेडी आपण ॲडिंग म्हणून इथं सांगितलेलं आहे। तर ॲड करताना तुमचं काय होईल, हा -5y आणि +5y काय होईल तुमचा? कटून जाईल। मग हा 2x आणि 5x तुमचा काय होईल? 7x होईल। काय होईल? 7x, हे बरोबरला बरोबर। आणि हा 1 आणि तुमचा 20 तुमचा होईल 21। मग तुम्हाला देअरफॉर एक्सची किंमत काय मिळेल पहा, म्हणजे 7x = तुमचं काय? 7x = 21 आहे, बरोबर आहे? 7x = 21। देअरफॉर एक्सची किंमत काय मिळेल? देअरफॉर x = 21/7। 21 इथला इथं असेल, हा 7 मल्टिप्लिकेशनचा एखाद्या साईडला गेला तर डिवाईडमध्ये जाईल आणि तुम्ही 7 जर 21ला जर डिवाईड केलं, 7 × 3 = 21, म्हणजे तुमचा होईल 3, एक्सची किंमत मिळेल 3। आता ही जी एक्सची किंमत जी मिळालेली आहे, तुम्ही काय करू शकता, इक्वेशन 1 किंवा 2 किंवा 3 तुम्हाला जे सोपं वाटतं त्याच्यामध्ये एक्सची किंमत पुट करायची। तर तुम्हाला सगळ्यात सोपं इक्वेशन 1 वाटते, तर ह्या इक्वेशन 1मध्ये एक्सची किंमत पुट करा। ठीक आहे, मग लिहा असं, पुट म्हणा, सबस्टिट्यूट म्हणा, काय म्हणायचे ते म्हणा, आपण पुट म्हणत असतो। ठीक आहे, कारण छोटा वर्ड आहे। पुट x = 3 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये काय करा, पुट करा।
तर हा 1 इक्वेशन इथं आहे तुमचा, म्हणजे काय असेल, म्हणजे तुमचा एक्सच्या जागी 3 पुट करतोय, 3 + y = 4. ह्याला सोडवा तुम्ही, 3 + y = तुमचा काय आहे 4. ह्या 3ला मी काय करतो इकडल्या साईडला पाठवतो, y = 4 - तुमचा 3, y = काय येईल तुमचा 4 - 3 म्हणजे y = तुमचा 1. y ची किंमत किती मिळाली तुम्हाला 1 मिळाली, म्हणजे x, y x ची किंमत काय आहे तुमची 3 आहे, x ची किंमत 3 आहे आणि y ची किंमत 1 आहे. इज द काय आहे तुमचं, इज द सोल्युशन. हे सोल्युशन आहे तुमचं. अशा प्रकारे हा क्वेश्चन सोडून झालेला आहे. आणि हा क्वेश्चन परीक्षेमध्ये किती मार्क्ससाठी येतो तुमचा 2 मार्क्ससाठी. 2 मार्क्ससाठी एक क्वेश्चन येतो तुमचा, 2 मार्क्ससाठी तुमच्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. थोडासा मोठा जर क्वेश्चन जर दिला तर तुम्हाला किती मार्क्ससाठी येऊ शकतो हा क्वेश्चन, 3 मार्क्ससाठी येऊ शकतो. आणि अवघड असेल तर 4 मार्क्ससाठी येऊ शकतो. मिनिमम तुमचा कमीत कमी 2 मार्क्ससाठी तर हा क्वेश्चन येणार आहे. तर हा क्वेश्चन झालेला आहे आपला सोडून. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. तर पहा नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे. तर तुमचा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, तर सेकंड नंबरचा 2x + y = 5, 3x - y = 5. पहा सोल्युशन पहा, तुम्ही कोणत्याही मेथडनं सोडू शकता, सबस्टिट्यूशन किंवा एलिमिनेशन. तर आपण हा क्वेश्चन काय करू, एलिमिनेशन मेथडनं सोडू, सोपं जाईल आपल्याला. ठीक आहे, कारण इथं +y दिसतो, इथं -y दिसतो, कटून जाईल. पहिल्यांदा काय करा, लिहून घ्या एकदाचं. काय करायचं, एकदाचं इक्वेशन दिलेलं आहे क्वेश्चन, तो काय करायचा लिहून घ्यायचा. लिहिला पाहता काय आहे 2x + y = 5. हा झाला तुमचा इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, हा काय झाला तुमचं इक्वेशन नंबर 1 झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे इक्वेशन 2 लिहून घ्या. 3x - y = 5. हा झाला इक्वेशन नंबर तुमचा 2. तर हे इक्वेशन पहिला दुसरा झालेला आहे. तर इथं +y दिसतो, इथं -y दिसतो. मी दोघांना डायरेक्टली जर ॲड केलं तर तुम्हाला काय होते, हे सोडवता येते. ठीक आहे, तर हे म्हणजे एलिमिनेट होऊन जाईल. तर एलिमिनेशन मेथडनं आपण सोडूया. ठीक आहे, तर पहा कसं सोडवायचं. तर ॲडिंग, आता कारण डायरेक्टली मला इथं +y इथं -y दिसतोय, त्यामुळे डायरेक्टली मी ॲड करतो. ॲडिंग इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 and 2 ला ॲड करतोय. तर त्याच्यात पहा, तर काय येईल तुमचा 2x + y = 5. हा इक्वेशन नंबर 1 आहे तुमचा, आणि हा 3x - y = 5. तर हा इक्वेशन नंबर तुमचा आहे 2. तर इथं वाटलं तर लिहू शकता 1, 2 म्हणून, पण लिहायची काही गरज नाही, तसं दिसतंय जिथं आपण हेडिंग टाकलेलीच आहे. तर ॲड करताना तुमचे साईन चेंज होत नाहीत. तर हा +y कटतो, -y कटून जातो डायरेक्टली. मग हा 2x आणि 3x तुमचा होतो 5x, आणि = तुमचा 5 आणि 5 होईल तुमचा 10. म्हणजे देअरफॉर x = काय असेल तुमचा, हा 10 जशाच तसा इथं राहील. हा 5 x सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तो इकडल्या साईडला गेला तर तो डिव्हिजनमध्ये जाईल. आणि म्हणजे मग एक्सची किंमत तुम्हाला काय मिळेल, 2 मिळेल. 5नं डिवाईड करा तुम्ही, 5नं जर 10ला डिवाईड केलं तर तुमचा 5नं 10ला डिवाईड केला तर 2 येईल. ठीक आहे, बरोबर आहे. पहा पुढं पहा. आता ही जी एक्सची किंमत मिळाली, तुम्ही काय करा, पुट करा. कशात पुट करा, इक्वेशन नंबर 1 किंवा 2 मध्ये पुट करा. पुट x = तुमचा 2 इन इक्वेशन 1 मध्ये पुट करून टाका तुम्ही. ठीक आहे, इक्वेशन 1. तर ह्या 1 इक्वेशनमध्ये पुट केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, 2 ला 2 आणि एक्सची किंमत 2 आहे, 2, आणि ह्या एक्सच्या जागी आपण एक्सची किंमत 2 पुट करतोय. +y = 5 ला 5. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं पहा, हा 2 × 2 तुमचा 4 होईल, प्लस y ला y = 5 ला 5. ह्या 4ला मी इकडं पाठवतो. y = हा 5 - 4, म्हणजे y = तुमचा 5 - 4 तुमचा काय होईल, 1 होईल. म्हणजे y ची किंमत तुम्हाला मिळालेली आहे 1. म्हणजे x, y = काय असणार आहे, म्हणजे x ची किंमत तुमची, एक्सच्या जागी x ची किंमत लिहा. काय आहे, x ची किंमत आहे तुमची 2 आणि y ची किंमत आहे 1. 2, 1 इज द काय आहे तुमचं हे सोल्युशन आहे क्वेश्चनचं. तर अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन सोडून झालेला आहे. तर ठीक आहे, हा अशा प्रकारे तुमचा क्वेश्चन सोडून झालेला आहे. एक्सची किंमत 2 आलेली आहे, वायची 1 आहे. तुम्ही याला एलिमिनेशन मेथडने सोडवू शकता. एलिमिनेशन मेथडनं सोडवलं तरी तुमचा आन्सर सेमच येणार आहे. तर हा एलिमिनेशन मेथडनं सोडवले, आपण सबस्टिट्यूशन मेथडने सोडवू शकता. तर वाटलं तर तुम्हाला हे मी सबस्टिट्यूशन मेथडनं हाच क्वेश्चन काय करतो, सोडवून दाखवतो. ठीक आहे, तर हाच क्वेश्चन मी तुम्हाला इथून मिटवतो आणि सबस्टिट्यूशन मेथडनं सोडून दाखवतो. फक्त आन्सर तुमचं 2, 1 आलेले. पहा आता तुम्ही म्हणसाल सर सबस्टिट्यूशन मेथडनं सोडून दाखवत नाही. ठीक आहे, सबस्टिट्यूशन मेथडने बी सोडून दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, तर पहा, तर काय करू आपण,
ह्या इक्वेशनला आपण कसं लिहू शकतो पहा. ह्या इक्वेशनला लिहा किंवा वरल्या इक्वेशनला लिहा. तर ह्या इक्वेशनला घेऊ आपण, आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे, किंवा ठीक आहे ह्याच इक्वेशनला घेऊ आपण. ह्या इक्वेशनला घेतलं तर काय येईल पहा तुमचा, म्हणजे पहा देअरफोर ह्या इक्वेशनलाच मी काय करतो वर मॉडिफाय करतो ह्या इक्वेशनला. ठीक आहे, तर ह्या इक्वेशनला मी काय मॉडिफाय करू शकतो, तर y इज इक्वल टू हा 5 इकडल्या साईडला इकडे ठेवतो मी. ह्या 2xला जर इकडे पाठवलं तर -2x होईल तुमचा. ठीक आहे, 5 - 2x बरोबर आहे. हा yला y, 5ला 5, हा 2xला इकडे पाठवलो. त्याच्यानंतर मी हा इक्वेशन लिहून घेतो डायरेक्ट. काय आहे 3x - y इज इक्वल टू 5 आहे. ह्याला इक्वेशन नंबर नाव देतो मी 2. मग ही जी yची किंमत आहे मी काय करतो या इक्वेशनमध्ये पुट करतो. पुट y इज इक्वल टू 5 - 2x इन इक्वेशन काय करतो मी 2 मध्ये पुट करतो. ह्या 2 मध्ये पुट करतो. तर हा 3xला 3x मायनस y मायनस आहे yची किंमत, मायनसला मायनस, yच्या जागी तुम्हाला ही yची किंमत आहे. yच्या जागी मी काय करतो 5 - 2x ही किंमत पुट करतो. 5 - 2x ही किंमत पुट करतो इज इक्वल टू 5ला 5. तर याला सोडवा, ह्या मायनसनं मल्टिप्लाय केलं तर काय येईल 3x हा मायनस मायनस प्लस 5 होईल, मायनस होईल तुमचा. हा मायनस आणि हा प्लस मायनस होईल. तर इथं काय येईल तुमचा -5 आणि हा मायनस प्लस 2x आणि हा इक्वलला 5ला 5 जसं असतं. तर ह्या -5ला मी इकडल्या साईडला पाठवलं तर तुमचा काय होईल, हा मायनस प्लस होईल, म्हणजे हा 3x आणि हा 2x तुमचा 5x होईल. 5x आणि हा -5 आणि हा +5 होईल तुमचा डायरेक्टली, म्हणजे पहा +5 हा आणि इकडे गेला तर +5 म्हणजे 10 होईल. म्हणजे तुमचा 5x इज इक्वल टू काय असेल तुमचा 10 असेल. म्हणजे x इज इक्वल टू आता मी डायरेक्ट लिहितो xची किंमत 2 मिळते. ठीक आहे, आता xची किंमत 2 मिळाली होती तेव्हाही मिळाली होती आणि इथून पुढे तर सेमच असणार आहे. ठीक आहे, ही xची किंमत काय करतो मी x इज इक्वल टू 2 ही किंमत मी पुट करतो इक्वेशन नंबर 1 मध्ये. त्याच्यानंतर हे अशा प्रकारचा आन्सर येणार आहे. म्हणजे xची किंमत 2 आली होती पहिला पण आपली, आता पण 2 आली. म्हणजे तुम्ही कोणत्याही मेथडनं सोडवा, एलिमिनेशन मेथडनं सोडवा की सबस्टिट्यूशन मेथडनं सोडवा, तर आन्सर तुमचं सेमच येणार आहे. तर हे आलेलं आहे तुमचं आन्सर सेम. इथून पुढला भाग सेमच असणार आहे. ठीक आहे, तर आपण याच्यानंतर काय करूया, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघू. पहा, थर्ड क्वेश्चन लिहिलेला आहे. थर्ड क्वेश्चन तुमचा आहे 3x - 5 इज इक्वल टू 16 आणि x - 3y इज इक्वल टू 8. तर सोल्युशन पहा तुमचं, तुम्ही ह्याला कोणत्याही मेथडनं सोडवा, सबस्टिट्यूशननं सोडवा किंवा एलिमिनेशन मेथडनं सोडवा. ठीक आहे, तर आपण आता मी काय करतो आपण याला सोडूया सबस्टिट्यूशन मेथडनं. ठीक आहे, तर पहा पहिल्यांदा इक्वेशन लिहून घ्या. तर हा 3x - 5y इज इक्वल टू 16. 3x - 5 इज इक्वल टू 16 ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव देतो. आणि त्याच्यानंतर दुसरा काय x - 3y इज इक्वल टू तुमचा 8 ह्याला इक्वेशन नंबर नाव देतो मी 2. तर आता सबस्टिट्यूशन मेथडला सोडवा, नाहीतर तुम्ही याला कोणत्याही मेथडनं सोडवा. जर तुम्हाला एलिमिनेशन मेथडनं जर सोडवायचं असेल तर ह्याला 3 न मल्टिप्लाय करा या इक्वेशनला. इथं 3x होईल आणि इथं 3x आहे आणि मग काय करा सबस्ट्रॅक्शन करा आणि तुम्हाला सोडवता येईल. आता मी काय करतो ह्याला एलिमिनेशन मेथडनं सोडवतो. तर ह्या इक्वेशनला बघा, ह्याला जर मॉडिफाय केलं तर हा -3yला इकडे पाठवतो. देअरफॉर म्हणजे तुमचं काय असेल x इज इक्वल टू 8 + 3y किंवा 3y + 8 लिहू शकतो. 3y + 8. ठीक आहे, x इज इक्वल टू देअरफॉर हा -3y इकडे गेला तर या बरोबर चिन्हाच्या इकडल्या साईडला गेलं तर साईन चेंज होतो 3y + 8. ठीक आहे, तर ही जी किंमत आहे कशाची किंमत आहे, म्हणजे ही एक्सची किंमत काय करतो मी इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करतो. पुट x इज इक्वल टू 3y + 8 इन इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. ठीक आहे, हे तुमच्या मनावर आहे कोणत्या मेथडनं सोडवता, आन्सर पण तुमचं सेमच यायला पाहिजे आणि येतेच ते आन्सर. तर एक्सच्या जागी तुमची ही किंमत पुट करतो. हा 3ला 3, एक्सच्या जागी तुमची 3y + 8ला 8, एक्सच्या जागी तुमचं 3y + 8ला 8 -5yला 5y इज इक्वल टू 16ला 16. ह्याला सोडवा, 3 न मल्टिप्लाय करा मध्ये. 3 न मल्टिप्लाय केलं तर काय होईल 9y + 8 × 3 तुमचा 24 -5yला 5y इज इक्वल टू 16ला 16. हा तुमचा 24 मी इकडं पाठवतो, तर प्लस आहे तर हा मायनस होईल आणि हा 9y प्लस आहे, प्लस 9y मधनं -5y गेलं तर तुमचा किती y उरला 4y. हा 4y कसा आला, 9y मधनं 5y गेलं तर 4y. हा इक्वल टू हा 16 इथल्या इथंच ठेवतो मी. ठीक आहे, आणि हा 24ला इकडं जर पाठवलं मी बरोबर चिन्हाच्या इकडल्या साईडला तर तो चेंज होईल, प्लसचा मायनस होईल तर -24 होईल. मग 4y इज इक्वल टू पहा तुमचा 16 + 16 - 24
तर तुमचा काय उरेल, -8 उरेल. ठीक आहे, म्हणजे 24मधनं 16 गेला तर 8 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय असते ते लिहायचं, मायनस आहे तर मायनस. मग वाय देअरफॉर काय असेल तुमचं, वाय इज इक्वल टू काय असणार आहे, -8/4. ह्याला जर सोडवलं तर तुम्हाला वायची किंमत किती मिळणार आहे, वायची किंमत मिळेल तुम्हाला -2. बरोबर आहे, वायची किंमत तुम्हाला -2 मिळणार आहे. ही जी वायची किंमत -2 जी मिळाली ती कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करा. तर आपण काय करू, तर ह्या इक्वेशनमध्ये पुट करू. ठीक आहे, पुट y इज इक्वल टू -2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये वायची किंमत -2 पुट करतोय. 3ला 3, 3x ला 3x, मायनसला मायनस, 5ला 5, वायची किंमत -2 आहे, इज इक्वल टू 16ला 16. तर 3x ला 3x, पहा इथं लिहितो आपण, 3x ला 3x, मायनस आणि हा मायनस, तुमचा मायनस मायनस काय होतो, प्लस होतो. हे तुम्हाला मी सगळं डिटेलमध्ये समजून सांगितले बेसिक्सच्या लेक्चरमध्ये. साईन बघितलं नसेल तर ते बघून घ्या. बेसिक्सचं लेक्चर आहे. साईन प्लस मायनस असेल तर काय होते, मायनस प्लस असेल तर काय. 3x ला 3x, मायनस मायनस प्लस, तुमचा 5 × 2 10 इज इक्वल टू 16. तर हा 3x ला 3x, ह्या 10ला मी इकडल्या साईडला पाठवतो, हा 16 इथला इकडल्या साईडला इकडंच आहे, 10ला इकडं पाठवलं तर हा +10चा तुमचा -10 होईल. म्हणजे 3x इज इक्वल टू हा -10 आणि +16, तर 16मधनं जर 10 गेला तर 6 उरला, म्हणजे x इज इक्वल टू तुमचं 6/3 असेल. म्हणजे x इज इक्वल टू तुमचा काय असणार आहे 2. एक्सची किंमत तुम्हाला मिळालेली आहे +2 मिळालेली आहे. 3नं जर 6ला डिवाइड करा, 3 × 2 = 6. ठीक आहे, एक्सची किंमत तुम्हाला 2 मिळालेली आहे. म्हणजे हे तुमचं काय आहे, x, y इज इक्वल टू एक्सच्या जागी एक्सची किंमत पुढं करा. एक्सची किंमत 2 आहे, वायची किंमत काय आहे तुमची -2 आहे. इज द काय आहे तुमचं, इज द सोल्युशन. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन तुमचा काय झालेला आहे, सॉल्व करून झालेला आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट 4th क्वेश्चन बघूया आपण. पहा, तर क्वेश्चन आपण लिहिलेला आहे, क्वेश्चन नंबर 4 तुमचा लिहून झालेला आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 4 याचं सोल्युशन पहा, तर काय असणार आहे तुमचा. तर क्वेश्चन नंबर 4 पहा, तर पहिल्यांदा काय करा, जशाच तसा क्वेश्चन लिहा तुम्ही. काय दिलेलं आहे पहा, 2y - x इज इक्वल टू 0. तर हे तुम्हाला याला थोडंसं मॉडिफाय करा, कारण आपण पहिल्यांदा x लिहितो नंतर y लिहितो. ठीक आहे, तर ह्याला मी काय लिहू शकतो, देअरफॉर म्हणजे -x काय असेल तुमचा, देअरफॉर म्हणण्यापेक्षा डायरेक्ट लिहिलं तरी चालते. पहा, तर तुमचा काय असणार आहे -x + 2y इज इक्वल टू 0. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. पहा, तर कारण आपण पहिल्यांदा x लिहितो, कारण x इंग्लिशचे जे अल्फाबेट जर तुम्ही पहा, ABCD जर म्हणलं तर पहिल्यांदा x येते, नंतर y येते, तर पहिल्यांदा x लिहायचं. तर -x ला -x + 2y ला 2y इज इक्वल टू 0, फक्त मॉडिफाय करून लिहिलेलं आहे मी, बाकी काही नाही. तर त्यानंतर इक्वेशन नंबर 2 पहा, तर काय आहे तुमचा 10x + 15y इज इक्वल टू 105. हे इक्वेशन नंबर तुमचा आहे 2. तर पहा, ह्या 2 जर इक्वेशनकडे जर बघितलं तुम्ही, ह्याच्यामध्ये 10 आहे, 15 आहे, 105 आहे, म्हणजे प्रत्येकामध्ये तुम्हाला 5 दिसते. तर 5नं काय करा, 5नं सगळ्यांना तुम्ही डिवाइड करा, आणि 5नं डिवाइड केल्यावर तुमचं काय इक्वेशन छोटं होईल, कारण हे इक्वेशन मोठं आहे. आणि तुम्ही जर याच्या दोन्ही साईडला जर 5नं, म्हणजे कोणत्याही संख्येनं 5नं म्हणून 5नं नाही, कोणत्याही संख्येनं जर तुम्ही ते राईट आणि लेफ्ट साईडला जर डिवाइड केला त्या इक्वेशनच्या, तर आन्सर तुमचं चेंज होत नाही. तर 5नं काय करा, डिवाइड करा ह्याला, डिवायडिंग बाय 5, डिवायडिंग बाय 5 टू इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2ला 5नं डिवाइड केलं तर तुमचा काय येणार, 5नं डिवाइड करा तुम्ही ह्याला. पहा, डायरेक्टली म्हटलं तर लिहून दाखवतो, 10x/5 + 15y/5 इज इक्वल टू 105/5. तर हा 5नं डिवाइड करतो आपण सगळ्यांना, तर डिवाइड करा. तर डिवाइड केल्यानंतर काय येणार आहे, 2x येईल. तर 5नं जर डिवाइड केलं तर प्लस हा 3y होईल, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15 आणि 5 × 21 म्हणजे 5 × 21 = 105. किंवा डायरेक्टली 5नं जर 10ला डिवाइड केलं तर तुमचा किती येईल, 2 आणि 5 × 1 = 5. तर हा 21. ह्याला इक्वेशन नंबर नाव द्या तुम्ही आता, किती 3 द्या, इक्वेशन नंबर 3. छोटं इक्वेशन झालेलं आहे तुमचं, बरोबर आहे का नाही. आता इक्वेशन नंबर तुम्ही काय करा, इक्वेशन नंबर 1 कडे बघा, कारण हा 2 तर तुमचा 3 तर हा 2 पासूनच आलेला आहे. आता ह्याच्याकडे बघितलं आणि ह्याच्याकडे बघितलं तर तुम्हाला काय करावं लागेल, इथं x आहे तुमचा आणि इथं पण x आहे. तर या xला हा 2x आहे, तर इथं -1x आहे, तर याला 2नं मल्टिप्लाय केलं तर -2x आणि +2x तुम्हाला कटवता येईल. तर असं लिहा, मल्टिप्लाइंग
मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. इक्वेशन 1ला तुम्ही 2 न मल्टिप्लाय करा. 2ला जर इक्वेशन 1ला 2 न जर मल्टिप्लाय केलं तर तुमचं इक्वेशन काय येणार आहे, -2x प्लस 2 × 2. पहा 2 म्हणजे सगळ्याला मल्टिप्लाय करावं लागेल हा, ठीक आहे. म्हणजे -2x प्लस 2 × 2 तुमचा 4y डायरेक्टली लिहितो. आणि तुमचं पहा इथं काय असेल 0 × 2 असेल. म्हणजे 0 × 2 म्हणजे 0 जर 2 जर म्हणजे 0 जर एखाद्या संख्येला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं तुमचं 0च येते. म्हणजे इथं तुमचं आन्सर काय असणार आहे, 0च असणार आहे, ठीक आहे. कारण 0 × काही जरी केलं तर तुम्ही 0च येते आन्सर. तर हे इक्वेशन नंबर झालं तुमचं किती. मग आता इक्वेशन नंबर 4 द्या. इक्वेशन नंबर 4 याला. तर हे इक्वेशन तुमचं झालेलं आहे 4, ठीक आहे. मग आता इक्वेशन नंबर पहा, इक्वेशन 4 हे तुमचं 1 पासून आले आणि 2 पासून हे 3 आले. म्हणजे नवीन इक्वेशन मिळाले तुम्हाला, इक्वेशन 3 आणि 4. मग काय करा तुम्ही, इक्वेशन 3 आणि 4ला तुम्ही ॲड करा, ठीक आहे. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. इक्वेशन 3 आणि 4ला ॲड करा तुम्ही. ॲड केल्यानंतर काय इक्वेशन नंबर 3 काय आहे तुमचं, हा 2x प्लस 3y इज इक्वल टू 21. आणि त्याच्यानंतर इक्वेशन 4 आहे -2x प्लस 4y इज इक्वल टू 0. तर ह्या दोघांची ॲडिशन करा. ॲडिशन करताना साईन चेंज होत नाहीत. -2x तुमचा प्लस 2x कटून जाईल आणि हा 3y प्लस 3y प्लस 4y तुमचा होईल 7y होईल इज इक्वल टू 21 प्लस 0. जर ॲडिशन केलं तर तोच नंबर राहतो म्हणजे 21. म्हणजे y इज इक्वल टू तुमचा 21/7. म्हणजे y इज इक्वल टू देअरफॉर किती मिळेल, 7 3 जा तुमचा 21. वायची किंमत तुम्हाला 21 मिळालेली. मग ही वायची किंमत काय करा, पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करा. तर इक्वेशन नंबर तुम्ही काय करा, 1मध्ये पुट करा. इक्वेशनमध्ये 1मध्ये तर सोपं जाईल तुम्हाला. इक्वेशन 1मध्ये पुट करा. तर इक्वेशन 1मध्ये पुट केल्यावर वायची किंमत 3. तर -x ला -x प्लस 2 ला 2, वायची किंमत 3 पुट करताय तुम्ही, इक्वल टू 0 ला 0. तर ह्याला सोडवा. ह्याला सोडवल्यावर काय मिळते बघा. तर हा -x ला -x, हा प्लसला प्लस 2 × 3 6 इज इक्वल टू 0 ला 0. पहा तर हा -x आणि हा +6 आहे. तर काय करू शकता तुम्ही, तर हा म्हणजे -x इज इक्वल टू तुमचा काय होईल -6 होईल. हा इकडला जर इकडे गेला तर मायनस होईल. मग -1 तुम्ही जर मल्टिप्लाय करा, ठीक आहे. पहा इथे लिहितो मी, -x इज इक्वल टू -6 आहे. -1 मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय बाय -1, ठीक आहे. तर तुम्ही मल्टिप्लाय बाय -1 लिहायची नाही, कारण मायनस असंही डायरेक्टली लिहू शकता. मायनस कटते आणि तुमचा डायरेक्टली काय प्लस होते. म्हणजे x इज इक्वल टू 6 ही किंमत मिळून जाते. पहा दोन्ही साईडला जर मायनसची साईन असेल तर ते कटून जातात. हा मायनस कटेल आणि तुमचं प्लस. म्हणजे एक्सची किंमत तुम्हाला काय मिळेल, 6 मिळेल. म्हणजे तुमचं सोल्युशन काय असणार आहे, x, y काय असणार आहे तुमचं, x, y इज इक्वल टू तुमचं 6, yची किंमत 3 इज द सोल्युशन. तर अशा प्रकारे तुमचा हा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे. का आहे 6,3 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर 5th क्वेश्चन पाहूया आपण, ठीक आहे. पहा क्वेश्चन नंबर 5 लिहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 पहा, सोल्युशन पाहायचं. सोल्युशन तर पहा काय इक्वेशन नंबर फर्स्ट 2x प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0. तर ह्याला थोडं मॉडिफाय करा. हा +4 इकडल्या साईडला पाठवा तुम्ही. तर काय असेल 2x प्लस 3y इज इक्वल टू +4 इकडल्या साईडला गेला तुमचा, तर काय साईन चेंज होईल, प्लसचा तुमचा मायनस होईल आणि याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या, ठीक आहे. हे इक्वेशन लिहून घ्या. तर x - 5y इज इक्वल टू 11, ठीक आहे. हे इक्वेशन नंबर 2 आहे. तर ह्याला आपण सबस्टिट्यूशन मेथडनं सोडूया. तर ह्या -5yला इकडं पाठवतो तुम्ही, ठीक आहे. कारण इथं आपल्याला सोपं वाटते. एलिमिनेशन मेथडनं जर सोडवायचं असेल तर ह्याला काय करा तुम्ही, 2x न मल्टिप्लाय करा आणि सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन केलं तर हा x कटून जाईल. पण आपण याला सबस्टिट्यूशन मेथडनं सोडूया. तर देअरफॉर म्हणजे x इज इक्वल टू काय असेल, x इज इक्वल टू हा -5 इकडल्या साईडला पाठवतो. हा 11 इथंच आहे. -5 इकडं आले तर तुमचा +5y होईल, ठीक आहे, बरोबर. तर ही मी एक्सची किंमत जी मिळालेली काय करतो, इक्वेशन नंबर 1मध्ये पुट करतो. पुट x इज इक्वल टू ही जी एक्सची किंमत आहे, ठीक आहे. एक्सची किंमत काय आहे 11 + 5y इन
इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करावं लागेल आपल्याला. केली आपण. ठीक आहे. पहा आता 2 ला 2 एक्सच्या जागी ही किंमत काय असेल तुमची जी असेल ती 11 + 5y 11 + 5y 11 + 5y. त्याच्यानंतर हा प्लसला प्लस 3y ला 3y = -4 ला -4. आता ह्याला सोडवा तुम्ही. ह्याला सोडवलं तर 2 न मल्टिप्लाय करा. 2 न जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल तुमचा 22 + 5 × 2 10y. ठीक आहे. त्याच्यानंतर हा प्लसला प्लस 3y ला 3y = -4 ला -4. तर हा 22 ला मी काय करतो इकडं पाठवतो आणि हा 10y आणि 3y तुमचा किती होईल 13y होईल = आणि हा 22 इकडं जर गेला तर -4 + 22. तर हा तुमचा 13y = तुमचा हा 22 मधनं जर 4 गेला तर मायनस तुम्हाला किती मिळेल -18 मिळेल. बरोबर आहे. -18 आणि मायनस नाही +18 मिळेल. ठीक आहे तुम्हाला, कारण हा मोठ्या संख्येचा साईन तुमचा प्लस आहे. म्हणजे देअरफॉर y ची किंमत किती मिळेल तुम्हाला y = मिळेल तुम्हाला 18/13. 18 तुम्हाला 13 मिळेल. ही तुमची कशाची y ची किंमत आहे. आपलं काय चुकते का पहा इथं y ची किंमत आपली पहा एक वेळेस आपण काय करू चेक करू आपण. ठीक आहे. तर हे तुमचं 2x + 3y = 0. ठीक आहे. हा क्वेश्चन एक बार मी बघतोय व्यवस्थित लिहिलेला आहे का आपण एक बार क्वेश्चन चेक करून घेऊया. तर 2x + 3y + 4 2x + 3y + 4 = 0 आणि x - 5y = 11. क्वेश्चन तर बरोबर आहे. x ची किंमत 11 + 5y आहे आणि आपण ही जी किंमत पुट करतोय पुट x = 11 + 5 आणि इक्वेशन पहा. तर हा 2 ला 2 x ची किंमत पुट करतोय 11 + 5y + 3y = -4. मग ह्या 2 न मल्टिप्लाय केलं तर हा 22 2 × 10y प्लसला प्लस 3y ला 3y = -4 ला -4. तर हा तुमचा 10 आणि 3 तुमचा 10 आणि 3 तुमचा हा की नाही 10 आणि 3 तुमचा किती झाला आहे 13y झालेला आहे. बरोबर. आणि हा 22 मी इकडं पाठवला तर हा तुमचा इथं चुकलेला आहे आपलं. तर इथं काय होईल तुमचा 22 + 22 इकडं पाठवला तर तुमचा -22 होईल. काय होईल तुमचा -22 होईल. इथं साईनचाच प्रॉब्लेम झालेला होता. मग इथं काय होईल तुमचं पहा 13y ला 13y आणि हा तुमचा -4 आणि -22 तर -26 होईल तुमचा. बरोबर आहे. मग तुमचा आन्सर काय येणार आहे -26/13. तर y = तुमचं काय असणार आहे -26/13. तर y ची किंमत काय येणार आहे 13 जर डिवाइड केलं तर -2 ही y ची किंमत येणार आहे. मग काय करा ही जी y ची जी किंमत आलेली आहे तर पुट करा इक्वेशन नंबर कोणते बी इक्वेशनमध्ये y = -2. तर तुम्हाला जे सोपं वाटते त्या इक्वेशनमध्ये पुट करा. तर तुम्ही काय करा ह्या इक्वेशनमध्येच पुट करा. ठीक आहे. तर पुट y = -2 इन इक्वेशन 1 मध्येच पुट करू आपण. 2x ला 2x प्लसला प्लस 3 ला 3 y च्या जागी तुमची किंमत -2 आणि = तुमचा -4 हे. ठीक आहे. तर हा तुम्ही ह्याला मल्टिप्लाय करा 2x हा प्लस मायनस तुमचा मायनस होईल 2 × 3 6 होईल -4 ला -4. हा 2x ला 2x हा -6 ला इकडल्या साईडला पाठवलं तर +6 होईल म्हणजे -4 + 6 म्हणजे 2x काय होईल -4 आणि +6 काय होईल तुमचा ह्या दोघाला सोडवलं तर तुमचा +2 येईल. म्हणजे +6 मधनं -4 गेला तर +2 म्हणजे x = 2/2 असेल. म्हणजे x ची किंमत मिळेल तुम्हाला सरळ 1 म्हणजे हा 2 कटेल आणि हा 2 कटेल आणि x ची किंमत मिळेल तुम्हाला काय मिळेल 1 मिळेल. म्हणजे x, y काय असेल तुम्हाला पहा इथे लिहितो x, y = तुमचं काय असेल x ची किंमत 1 आहे आणि y ची किंमत -2. ठीक आहे. इज द सोल्युशन. तर अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन 5th नंबरचा पण सोडून झालेला आहे. 1, -2 हे काय आलेलं आहे तुमचा आन्सर आलेला आहे. ठीक आहे. आता लास्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 6th नंबरचा एक. तर पहा आता लास्ट क्वेश्चन तुमचा लिहिलेला आहे. लास्ट क्वेश्चन 6th क्वेश्चन आहे. पहा सोल्युशन पहा. तर पहिल्यांदा जशाच तसा क्वेश्चन लिहून घ्या. तर 2x - 7y = 7 हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. ह्याला लिहून घ्या 3x + y = 22 किती झालं तुमचा 22 हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. तर ह्याला आपण काय करू सबस्टिट्यूशन मेथडनं सोडू कारण सबस्टिट्यूशन मेथडनं सोपं जाईल. नाहीतर तुम्हाला काय करावं लागेल
आता ह्याला 7y न मल्टिप्लाय केला, 7y न मल्टिप्लाय केला तर तुमचा हा दोन्ही कटून जाईल, पण हा तुमचं थोडंसं मोठं होऊ शकते, म्हणजे 7y न मल्टिप्लाय करून सोडू शकता, किंवा डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, ही y ची किंमत काढून याच्यामध्ये पुट करा. तर y ची किंमत काढू आपण. पहा देअरफोर काय असेल, मी हा 3x ला इकडे पाठवतो, म्हणजे y देअरफोर काय असेल, y इज इक्वल टू तुमचा हा इथला y, हा 22 इथला जशाच तसा, ह्या 3x ला मी इकडे पाठवलं तर -3x होईल. ठीक आहे. आणि ही y ची किंमत मी काय करतो, याच्यामध्ये पुट करतो. पुट y इज इक्वल टू तुमचा 22 - 3x इन इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. तर इक्वेशन 1 मध्ये ही पुट करतोय. तर पहा, तर हा 2 ला 2, x ला x, मायनस ला मायनस, हा 7 ला 7, y च्या जागी ही किंमत असेल तुमचा 22 - 3x इज इक्वल टू 7. तर हा 7 न तुम्ही आता मल्टिप्लाय करावंच लागेल तुम्हाला इथं. हा 2x ला 2x, मायनस ला मायनस, हा 7 न मल्टिप्लाय केलं तर 7 2 जा 14, 14 ला 4 कॅरी 1, आणि 7 2 जा 14, 14 आणि 1 15, म्हणजे काय येईल तुमचा 7 न जर मल्टिप्लाय केलं तर तुमचा किती येईल, 7 2 14, 14 ला 4, हातच्याला 1, 7 2 14 आणि 1 15, बरोबर आहे, म्हणजे -154. आणि त्याच्यानंतर हा इथं ऑलरेडी मायनस आहे. ठीक आहे, -3x, आणि हा मायनस मायनस तुमचा प्लस होईल, आणि 7 3 जा 21, आणि x ला x इज इक्वल टू 7 ला 7. तर ह्याला सोडवलेला आहे. आता हा +2x आणि +21x, तर तुमचा काय होईल 23x + 23x, हा -154 इकडे जर गेला तर तुमचा किती होईल, +7 ला 7 जशाच तसा, आणि हा +154 होईल. ठीक आहे. तर साईन थोडं लक्ष द्यायचं काळजीपूर्वक. तर हा 23x इज इक्वल टू काय असेल, 23x इज इक्वल टू तुमचा हा 7 आणि 54. आता ह्या दोघांची ॲडिशन करून घ्या. तर काय होईल, 7 आणि 4 7 + 4 11 होईल, हा 1 कॅरी 1, म्हणजे 161, म्हणजे 161 होईल, म्हणजे x इज इक्वल टू काय असेल, देअरफोर x इज इक्वल टू काय असेल तुमचा 161/23. आता 23 न तुम्हाला किती वेळेस डिवाइड होते का बा, परफेक्टली तर होत असेल. तर 23चा पहा आता, तर 20 न जर म्हणजे पहा डिवाइड केलं तर किती न होऊ शकते, म्हणजे 23 किती येईल तुमचा, 7 न डिवाइड करून बघा 7 न होते का. येत नसेल तर काय करू शकता, 23 इंटू तुम्ही काय करा असं, म्हणजे आता 20चा टेबल सगळ्यांना माहीत आहे का नाही, 20चा किंवा 25चा माहीत आहे. 20चा टेबल जर तुम्ही 5 वेळेस म्हणला तर 100 येते, आहे का नाही. 6 वेळेस म्हणला तर तुमचा किती येते 120, 7 वेळेस म्हणला तर 140 येते, 7 वेळेस म्हणला तर 140 येते. ठीक आहे. मग तुम्ही काय करा, आता थोडंसं 7 वेळेस बघा, 23 थोडा मोठा आहे. ठीक आहे. 20चा टेबल ठीक आहे. आता 23चा म्हणतो आपण, मल्टिप्लिकेशन करून बघा. 7 त्रिक 21, 21 ला 1, आणि 7 2 जा 14, 14 आणि तुमचा 2, 14 आणि 2 तुमचा झाला 16, 161. ठीक आहे, म्हणजे 161 येते. तर तुम्ही 23 ने डिवाइड केला तर एक्सची किंमत किती येणार आहे, x इज इक्वल टू तुमचा येणार आहे, x इज इक्वल टू तुमचा 7. ठीक आहे. 23चा टेबल यायला पाहिजे. येत नसला तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही काय करा अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन करून बघू शकता. ठीक आहे. हे एक्सची किंमत मिळालेली आहे. ही एक्सची किंमत काय करा, ही जी एक्सची किंमत मिळाली ती पुट करा. कशामध्ये करा, कोणत्या इक्वेशनमध्ये करा, x इज इक्वल टू 7 ही इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा. पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1 मध्ये पुट करा. हा 2 ला 2, एक्सची किंमत तुमची आहे 7 + 7च आहे. ठीक आहे, +7च आहे. त्याच्यानंतर हा मायनस ला मायनस, 7 ला 7, आणि y ला y इज इक्वल टू 7 ला 7, बरोबर आहे. ठीक आहे. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 14 येईल, -7 y ला 7, y इज इक्वल टू 7 ला 7. ह्या 14ला तिकडं पाठवतो मी, -7 y इज इक्वल टू 7 - 14. ठीक आहे. प्लस इथला जशाच तसा 7 आहे, इकडला प्लस होता, इकडं आला तर मायनस झाला, म्हणजे -7 y इज इक्वल टू मायनस, आणि हा मायनस मायनस मागच्या जशात कटला आहे तसा कटून जाईल, म्हणजे y इज इक्वल टू तुमचा, किंवा डायरेक्टली -7 y इज इक्वल टू -7/-7. हा -7 कटून जाईल, तुमचा y ची किंमत डायरेक्टली 1 मिळेल. म्हणजे x, y पहा इथं लिहितोय, x, y इज इक्वल टू एक्सची किंमत तुम्हाला मिळाली 7 आणि y ची किंमत मिळालेली 1 इज द सोल्युशन. तर अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन पण सॉल्व करून झालेला आहे. x, y ची किंमत मिळालेली आहे 7, 1. अशा प्रकारे हा तुमचा प्रॅक्टिस सेट 5.1 काय झालेला आहे, पूर्णपणे सोडून झालेला आहे. तुम्हाला याच्यामध्ये काही जरी शंका डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला जे आम्ही शिकवतोय ते हे कळते का नाही ते पण सांगा.
आज आपण इथंच थांबूया आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर किमान एका मित्रापर्यंत तुमचा हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.